नमस्कार. नेत्याचे गुण, नेता कसा असावा हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत, मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत. प्रथम याची प्रस्तावना पाहूया आणि नंतर एका एका मुद्द्याद्वारे याचं विश्लेषण करूया. तर प्रथम प्रस्तावना पाहूया. व्हिडिओ पूर्ण पहा, वारंवार पहा आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. माझे 3 चॅनल आहेत. नागेश होळकर ऑफिशियल, दुसरं आहे जय मल्हार इन्फॉर्मेशन अँड अदर, तिसरं आहे माय परफेक्ट एज्युकेशनल चॅनल. या तिन्ही चॅनलचे व्हिडिओ पहा. दर्जेदार आहेत, शैक्षणिक आहेत, मजेदार आहेत, जीवन सुंदर करणारे आहेत, माहितीचे आहेत. सर्व व्हिडिओ पहा, पूर्ण व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. तर बघूया नेता कसा असावा, नेत्याचे गुण याची प्रथम प्रस्तावना. नेता कसा असला पाहिजे? तर नेता हा प्रत्येक व्यक्ती, समाज, देशाचा विकास करणारा असला पाहिजे. नेत्याला प्रत्येक व्यक्तीची, समाजाची, देशाची काळजी असली पाहिजे. नेत्याला ध्यास असला पाहिजे, चिंता असली पाहिजे. नेता सतत जागृत असला पाहिजे, जागरूक असला पाहिजे, दक्ष असला पाहिजे, सावधान असला पाहिजे, सतर्क असला पाहिजे. नेत्याने आपले कर्तव्य, आपली जबाबदारी पूर्ण पार पाडली पाहिजे. नेता हा ज्ञानी असावा, महाज्ञानी असावा, कर्तव्यशील असावा, कर्तबगार असावा. नेता हा कष्टाळू, मेहनती असावा, धैर्यशील असावा, धाडसी असावा, हिंमतवान असावा, दयावान असावा, मायाळू असावा, प्रेमळ असावा, दयाळू असावा, कडक असावा, शिस्तशीर असावा. नेता हा कल्याणकारी असावा, जनहितकारी असावा. नेता हा धडाडी असावा. नेता हा सुंदर मनाचा, सुंदर विचारी असावा, पराक्रमी असावा, धाडसी असावा, साहसी असावा, बुद्धिवान असावा, ज्ञानवान असावा, गुणवान असावा, सत्यवादी असावा, प्रेमळ असावा, सामंजस्य, प्रेम, एकता याची जाण असलेला असावा. नेता हा जाणता असावा. नेता हा मन मिळावू असावा. नेता हा सद्गुणी असावा, परोपकारी असावा, सर्वांचा विकास करणारा दाता असावा. तो ध्येयवादी असावा, धैर्यशील असावा, गुणी असावा, दूरदृष्टी असावा, तत्पर असावा, तळमळी असावा, धडपडी असावा, हिम्मतवान, दयावान असावा. ज्याला सर्वांची काळजी असली पाहिजे, तमा असली पाहिजे, पर्वा असली पाहिजे. तो निस्वार्थी असावा. त्याचे विचार सुंदर असले पाहिजे, त्याची नियत साफ असली पाहिजे. नेत्याला देशाबद्दल आत्यंतिक प्रेम असलं पाहिजे, अभिमान असला पाहिजे. नेत्याला जनतेची, प्रजेची आत्यंतिक काळजी असली पाहिजे, ध्यास असला पाहिजे. तो विकासाचा दाता असावा. गोर गरीब, दीन दलित, जनसामान्याचा विकास करणारा दाता असावा. त्याच्यामध्ये सर्व गुण चांगले असले पाहिजे. तो सर्व गुण संपन्न असला पाहिजे. त्याने सर्वांचा विकास केला पाहिजे. त्याला आधी जनतेची काळजी असली पाहिजे, देशाची काळजी असली पाहिजे, सर्वांची काळजी असली पाहिजे. आधी देशहित, आधी जनहित, आधी लोकहित, प्रत्येक व्यक्ती, समाजाचे हित, कल्याण त्याला असलं पाहिजे. तो सदैव तत्पर असला पाहिजे. त्याचं व्यक्तिमत्व ज्याला असलं पाहिजे. तो वागायला, बोलायला सुंदर असला पाहिजे. त्याची कृती परखड असली पाहिजे. त्याचं बोलणं परखड असलं पाहिजे. निव्वळ आश्वासन देऊन उपयोग नाही, निव्वळ शपथ घेऊन उपयोग नाही, निव्वळ वचन देऊन उपयोग नाही. तर त्याने प्रत्यक्षरित्या कार्य केलं पाहिजे, प्रत्यक्षरित्या अंमलबजावणी केली पाहिजे, प्रत्यक्षात कार्य केलं पाहिजे. जनतेचं हित लक्षात घेऊन, जनतेची काळजी लक्षात घेऊन, जनतेचा विकास लक्षात घेऊन त्यांनी
आपल्या देशाचा विकास केला पाहिजे. त्याचं धोरण, त्याचं नियोजन एकदम चांगलं असलं पाहिजे, एकदम सुंदर असलं पाहिजे. देशाचा, जनतेचा, प्रत्येक व्यक्तीचा, समाजाचा विकास नेत्यावर अवलंबून असतो. म्हणून नेता हा धडपडी असावा, धडाडी असावा, तळमळी असावा, देश पुढे नेणारा असावा, देश प्रगतशील विकसित करणारा असावा, देश स्वावलंबी स्वाभिमानी बनवणारा असावा. नेत्याने शिक्षणावर जास्तीत जास्त खर्च केला पाहिजे. सर्वात जास्त शिक्षणावर खर्च असला पाहिजे. सर्वात जास्त व्यावसायिक शिक्षण याच्यावर खर्च असला पाहिजे. लेकरांचं कल्याण, विद्यार्थ्यांचं कल्याण, लेकरांचं हित, लेकरांचा विकास हेच नेत्याचं धोरण असलं पाहिजे. कारण विद्यार्थी शिकला, मुलं शिकली, घडली तर देश घडतो, देश शिकतो. मुलगी शिकली की देश घडतो, मुलगा शिकला की देश घडतो. म्हणून या मुला मुलीचा विकास, या विद्यार्थ्यांचा विकास, हेच धोरण, हेच नियोजन नेत्याचं असलं पाहिजे. नेत्याने योग्य धोरण ठेवलं पाहिजे, योग्य नीती अवलंबली पाहिजे, योग्य नियोजन केलं पाहिजे. त्याचा उद्देश देशाचं कल्याण करणारा असावा. त्याचा हेतू देशाचं कल्याण करणारा असावा, देश पुढे नेणारा असावा. नेत्यांचा उद्देश, हेतू, या दृष्टिकोन हा एकदम चांगला, झकास, सुंदर असला पाहिजे, विकासी असला पाहिजे, प्रगती करणारा असला पाहिजे, सर्वांचा उत्कर्ष करणारा असला पाहिजे. म्हणून उद्देश हा चांगला असला पाहिजे, दर्जेदार असला पाहिजे. नेत्यांच्या उद्देशामुळे देशाचं नुकसान होऊ नये, व्यक्तीचं नुकसान होऊ नये, समाजाचं नुकसान होऊ नये, प्रत्येक मुलीचं, व्यक्तीचं नुकसान होऊ नये. सर्वांचा फायदा झाला पाहिजे, सर्वांचा विकास झाला पाहिजे. म्हणून नेता चुकू नये, नेत्याची रणनीती चुकू नये, नेत्याचं धोरण चुकू नये, नेत्याचं नियोजन चुकू नये. नेत्याने सर्वांमध्ये समानता ठेवली पाहिजे, सर्वांना समानतेने वागवले पाहिजे, देश एकजूट बनवला पाहिजे, देशात एकी निर्माण केली पाहिजे, देश प्रगतशील बनवला पाहिजे, देश बलाढ्य बलशाली बनवला पाहिजे, देश स्वावलंबी बनवला पाहिजे, देशात स्वनिर्मिती झाली पाहिजे, प्रत्येक वस्तूची निर्मिती देशात झाली पाहिजे. देश हा आपला स्वयंभूत झाला पाहिजे, स्वयंनिर्मिती करणारा देश असला पाहिजे. कोणत्याही गोष्टीसाठी, कोणत्याही वस्तूसाठी, कोणत्याही बाबीसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहणारा देश असू नये. देश स्वावलंबी स्वाभिमानी झाला पाहिजे. देशामध्ये सर्व प्रकारची निर्मिती झाली पाहिजे, सर्व वस्तूची, सर्व बाबीची, सर्व प्रकारची निर्मिती झाली पाहिजे. देश हा स्वयंभूत झाला पाहिजे, असं धोरण नेत्याचं असलं पाहिजे. जेणेकरून आपला देश पुढे जाईल, प्रगतशील होईल, विकसित होईल. देशातील तळागाळातील, देशाच्या तळागाळातील प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक मुलगा, प्रत्येक मुलगी, विद्यार्थी, विद्यार्थिनी शिकली पाहिजे, घडली पाहिजे, असं नेत्याचं धोरण असलं पाहिजे. देशातील कोणताही व्यक्ती शिक्षणापासून वंचित राहू नये, शिक्षणापासून दूर राहू नये, विकासापासून दूर राहू नये, प्रगतीपासून दूर राहू नये, दरिद्री राहू नये, गरीब राहू नये. तर सर्वांचा विकास झाला पाहिजे. प्रत्येक व्यक्ती, मुलगा, मुलगी, विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्रत्येक व्यक्ती, तळागाळातील सर्व लोक, तळागाळातील सर्व व्यक्ती यांचा विकास झाला पाहिजे, यांची प्रगती झाली पाहिजे, यांना शिक्षण मिळालं पाहिजे, यांचं जीवन सुंदर झालं पाहिजे, सर्वजण घडले पाहिजे. असंच धोरण नेत्याचं असलं पाहिजे. नेता हा सहिष्णुवादी असला पाहिजे, नेता हा संयमी असला पाहिजे, सहनशील असला पाहिजे. नेत्याला जनतेची प्रगती, जनतेचा विकास, देशाचा विकास करण्याची आवड असली पाहिजे, गोडी असली पाहिजे, इच्छा तयारी असली पाहिजे, जिद्द चिकाटी असली पाहिजे. संकटाच्या काळात, अडचणीच्या काळात देशाला सावरणारा, जनतेला सावरणारा, प्रजेला सावरणारा नेता असावा. धोक्यापासून, संकटापासून बचाव करणारा नेता असावा. स्वतः झटणारा, स्वतः राबणारा, स्वतः संघर्ष करणारा, स्वतः मेहनत करणारा नेता असावा. म्हणून संकटाच्या काळात, अडचणीच्या काळात, समस्येच्या काळात, भयानक भयावह संकटाच्या काळात तो जनतेची, देशाची रक्षा करणारा असावा. त्याचं धोरण योग्य असावं, त्याची नीती योग्य असावी, त्याचे नीतिमूल्य योग्य असावी.
तो कल्याणकारी असावा, हितकारी असावा. म्हणजे सतत तो देशाचाच विचार करणारा असावा, असा नेता असला पाहिजे. असे नेत्याचे गुण असले पाहिजे. म्हणून नेता हा धडपडी धडाडी असला पाहिजे, सर्व गुण संपन्न असला पाहिजे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. आपण आता प्रस्तावना पाहिली. आता पुढच्या भागामध्ये आपण मुद्द्यानुसार त्याचे विश्लेषण करणार आहोत. नेत्याचे गुण किंवा नेता कसा असावा हे मुद्द्यानुसार आपण पाहणार आहोत. पुढच्या भागामध्ये आपण प्रथम याची प्रस्तावना पाहिली. व्हिडिओ पूर्ण पहा, सर्व व्हिडिओ पहा, सगळे व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. माझे 3 चॅनल आहेत. एक आहे नागेश होळकर ऑफिशियल, दुसरं आहे जय मल्हार इन्फॉर्मेशन अँड अदर, तर तिसरं आहे माय परफेक्ट एज्युकेशनल चॅनल. या तिन्ही चॅनलचे व्हिडिओ पाहत राहा. ज्ञानदायक आहेत, प्रेरणादायक आहेत, दर्जेदार आहेत, उत्तम आहेत, शैक्षणिक आहेत, माहितीचे आहेत, उपयोगाचे आहेत, जीवन सुंदर करणारे आहेत, सर्वांच्या उपयोगाचे आहेत. धन्यवाद.